चला तर मंडळी, चायनीज गाड्यावरती मिळतात ना तसे हक्का नूडल्स अगदी घरी कसे बनवायचे तेही असणाऱ्या मोजक्या साहित्यामध्ये त्याच टेस्टचे त्याच टचचे बनवण्यासाठी हे सिक्रेट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे पाणी उकळायला ठेवलं, 1 चमचा तेल आणि जास्तीचं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ह्या पाण्याला चांगली उकळी आली की इथे पहा, पॅकेटचे हक्का नूडल्स आपण वापरत आहोत. तुम्ही अगदी लोकल मार्केटमध्ये जे भेटतात ना सुट्टे ते वापरले ना तरीसुद्धा चालेल, पद्धत सेमच राहणार आहे. तर त्यानंतर पहा, इथे ना आपल्याला हे थोडेसे तोडून टाकत आहे पण ते ना तुटत नाही आहेत, त्यामुळे ना शेवटून म्हटलं जाऊ द्या, याला असंच टाकून देऊया. त्यानंतर आहे ना मी सगळे हक्का नूडल्स अशा प्रकारे टाकून घेतले, कारण त्याच्यात मोडताना ना भुगा होत होता. तर इथे टाकून द्यायचे आहे आणि 5 मिनिटे हाय फ्लेमवरती आपल्याला हे हक्का नूडल्स शिजवून घ्यायचे आहे. यात जी बारकाईने तुम्हाला टिप्स सांगणार आहे ना त्या अगदी फॉलो करा. तुम्ही पहिल्या प्रयत्नात परफेक्ट अगदी बाहेर मिळतात ना चायनीज गाड्यावरती तसे हक्का नूडल्स एकदम मोकळे सुटसुटीत बनवू शकाल. त्यासाठी फक्त सांगितलेल्या टिप्स फॉलो करा. आता इथे ना आपल्याला हलकंसं झाऱ्याने याला मोकळं करून घ्यायचं आहे. गॅस कुठेही कमी करायचा नाही. एकदम हाय हीटवरती आपल्याला हे हक्का नूडल्स शिजवून घ्यायचे आहे. तर हे पहा, इथे ना नूडल्स 5 मिनिटं झालेली आहेत आणि छान शिजलेली आहेत. आता हे नूडल्स आपण एखाद्या चाळणीवरती काढून घेऊया. तर यामधलं पूर्ण गरम पाणी ओतून द्यायचं आहे आणि हे चाळणीवरती अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे. इथे ना चाळणीवरती हक्का नूडल्स काढून घेतले. आता या नूडल्सवरती लगेचच आपल्याला थंड पाणी टाकून घ्यायचं आहे. थंड पाणी टाकून आपल्याला हे नूडल्स असेच ठेवायचे नाही. तर पहा, अशा प्रकारे ते आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहे. तुम्ही जेवढे ते मोकळे करून ठेवाल ना ते तेवढे सुट्टे राहतील. आणि जर तुम्ही फक्त थंड पाणी टाकून तसेच जर ठेवले ना तर त्याचा 5 मिनिटाच्या आत लगदा तयार होईल आणि लगदा झाल्याच्या नंतर ते अजिबात मोकळे सुटसुटीत होणार नाहीत. ह्या टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत आणि खरं तर ह्या टिप्स फॉलो केल्या ना पुढची प्रोसेस तुम्हाला एकदम सोपी आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपण एकदम हे नूडल्स सुट्टे करून घेतले. आता पूर्ण थंड झालेली आहेत. आता यामध्ये ना लगेचच 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 ते 2 चमचे तुम्ही तेल घालू शकता. तर नूडल्स जेवढे आहेत ना त्यानुसार तेल घालायचं आणि याला ना छान असं तेलाचं कोटिंग करून घ्यायचं. आता हे तेलाचं कोटिंग केल्यानंतर हे नूडल्स अजिबात एकाला एक चिटकत नाहीत. आता तुम्ही अगदी 4 तासांनी बनवा किंवा दिवसानंतर बनवा किंवा 12 तासांनी बनवा. कधीही बनवले ना ते असेच सुट्टे राहणार. हे पहा, अशा प्रकारे हे सुट्टे राहणार. तर तुम्हाला दिसतच असतील एकदम सुटसुटीत झालेले आहेत, कारण आपण त्याला तेलाचं कोटिंग केलं. यासाठी आता तडका तयार करूया. तडका तयार करण्यासाठी इथे पहा, मी पॅन ठेवलेला आहे. आता ना इथे पहा, उभा चिरून घेतलेला एकदम पातळ असा पत्ताकोबी घेतलेला आहे. त्यानंतर भरपूर सारा लसूण, हिरवी मिरची, आडवा चिरलेला कांदा आणि गाजर हे आपल्याला लागणार आहे. तर सगळं कसं पातळ चिरून घ्यायचं आहे. लसूण थोडासा जास्त प्रमाणात इथे घालायचा आहे, कारण कुठलाही चायनीज पदार्थ तुम्ही बनवत असताना लसणाचा फ्लेवर आहे ना, तुम्ही चायनीज गाड्यावरती जरी बघितला ना तर त्यांच्या जे काही पदार्थाला चव येते ना त्यामध्ये जास्त प्रमाणात लसूण घातलेला असतो आणि त्यामुळेच त्याला स्मोकी फ्लेवर येतो. तर पहा, इथे मिरची आणि लसूण चांगला हाय हीटवरतीच परतला की लगेचच आडवा चिरलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर कांदा ना मध्यभागी चिरून आडव्या चकत्यांमध्ये चिरून घेतला पातळ असा. त्यानंतर ना अर्धा पत्ताकोबी इथे टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा शिल्लक ठेवायचा आहे, कारण हे सगळं हाय हीटवरती करतो ना तर तो लगेचच परतल्या जातो. त्यानंतर इथे पहा, थोडंसं गाजर असं उभं पातळ चिरून घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घेतलं. याला आता हाय हीटवरती थोडंसं परतवून घेऊया. ही प्रोसेस आपल्याला हाय हीटवरतीच करायची आहे, म्हणजे याचा स्मोकी फ्लेवर जो आहे ना तो एकदम छान यामधून येतो. त्यामुळे ना अशा पद्धतीने हाय हीटवरतीच आपल्याला हे फ्राय करायचं आहे. तर पहा, आपण इथे ना कुठेही गॅस कमी केलेला नाही किंवा हलवणं थांबवलेलं नाही. कंटिन्युअसली आपल्याला हलवायचं आहे. तुम्ही चायनीज गाड्यावरती जर कधी काही खाल्लं असेल किंवा पाहितलं असेल ना तर पहा, त्यांना खूप फास्ट ही प्रोसेस करतात, कारण एकदम हाय हीटवरती झटपट हलवून करतात. तर पहा, इथे ना आपल्या आवडीनुसार थोडेसे मसाले मी वापरते. तर लाल तिखट घातलेला आहे, थोडासा गरम मसाला आणि घरगुती मसाला असं घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं डार्क चिली सॉस घालून घ्यायचा आहे. तर तो घातलेला आहे 2 चमचे पोहे खायचे. त्यानंतर टॅमॅटो सॉस घातलेला आहे 2 चमचे. आता इथे पहा, सॉस या व्यतिरिक्त ना रेड चिली सॉस, त्यानंतर डार्क चिली सॉस, हे असे सॉरी डार्क नाही, ग्रीन चिली सॉस हे सुद्धा इथे वापरले जातात. पण
आहे ह्या ना डार्क चिली सॉसमध्ये फक्त बनवलं ना तरीसुद्धा चायनीज परफेक्ट होतं. फक्त बाहेरसुद्धा तुम्ही जेव्हा गाड्यावरती खाता ना तेव्हा ते असंच थोडंसं तिखट आणि डार्क चिली सॉस एवढंच वापरतात. पण आपण काय करतो, वेगवेगळ्या पदार्थांसाठी आडून पडतो, पण आडून पडायची काहीच गरज नाही. आता हे सॉसेस, मसाले चांगले हाय हीटवरती फ्राय करून घेतले. त्यानंतर इथे सुट्टे केलेले नूडल्स यामध्ये घालून घ्यायचे. आता हे नूडल्स घातल्यानंतर पहा अशा हातानेच थोडेसे मोकळे करून घ्यायचे आहे. तर किती सुंदर वाटत आहेत आणि किती मोकळे सुटसुटीत आहेत हे तर तुमच्या लक्षात येतच असेल. आता ना पहा मी कशा पद्धतीने हे परतवत आहे ना, हे सुद्धा लक्ष देऊन पहा. तर आपल्याला आहे ना हे एकदम खिचडी केल्यासारखे करायचे नाही. अगदी हलक्या याने आपल्याला फक्त खालतून झाऱ्या घालायचा आहे आणि वरती उचलायचा आहे. म्हणजे हा मसाला जो आहे ना तयार केलेला त्याचा फ्लेवर सगळ्या नूडल्सला लागेल. तसेच सगळे नूडल्स एकसारखे कोट होतील पण तुटणार नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला हे कोटिंग करून घ्यायचं आहे. तर अगदी पाहू शकता अशा प्रकारे आपण हे कोट करून घेत आहोत. कुठेही खाली तुम्हाला नूडल्स चिकटलेले दिसणार नाहीत. एकदम मोकळे सुटसुटीत अगदी चायनीजच्या गाड्यावरती मिळतात तसे नूडल्स आपले तयार झालेले आहे. आणि तुम्ही पाहू शकता कमी खर्चात पोट भरून नूडल्स तुम्ही घरी खाऊ शकता. तर रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास आणि इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहत असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान असे नूडल्स फ्राय करून झाले की त्यावरतून घातलेली आहे कोथिंबीर. आता यामध्ये ना कांद्याची पातसुद्धा घालतात बरं का. असेल तर घाला, नसेल तर मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची थोडीशी, म्हणजे दिसायला छान दिसतात आणि मस्त असे नूडल्स आपले तयार झालेले आहे. आता वासाने अगदी तोंडाला पाणी येत आहे. इतके सुंदर आपले हे नूडल्स तयार झालेत. 2 माणसं आरामात पोट भरून खातील एवढे नूडल्स आपले इथे तयार झालेले आहे. पोट भरून खातील आणि तसे नाश्त्यासाठी म्हणलं तर 2-4 लोकं खातील एवढे आपले नूडल्स इथे तयार झालेले आहे. तसं तर होत नाही, लहान मुलं ना पटकन खाऊन घेतात. पण लहान मुलांनाच खरं तर असे चायनीज पदार्थ खायला आवडतात. पण आपण स्वच्छता राखून बनवलेला पदार्थ कधीही उत्तमच. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हे नूडल्स नक्की बनवा. नूडल्स खाण्यासाठी तयार झालेले आहेत. डिशमध्ये सर्व्ह करते. व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपला चॅनल आहे हक्काने सबस्क्राईब करायचा. तसंच प्रत्येक व्हिडिओला लाईक करायचं आणि तसंच जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा. आता हे नूडल्स ना अगदी लहान मुलंसुद्धा बनवू शकतील. इतकी सोपी आणि सिंपल पद्धत सांगितलेली आहे. तसंच काय काय यामध्ये वापरायच्या, कोणत्या टिप्स वापरायच्या हे सांगितलं. आवडलं असल्यास लाईक. धन्यवाद.